तर त्यावेळची दिवाळी आम्हाला जास्ती का वाटायची, म्हणजे सकाळी आम्ही 3 वाजता उठायची आणि आमच्या इथे 2 मॉलिश करणारी माणसं असत, ती म्हणजे गावातली, ती रात्री वस्तीला येत आणि 3 वाजल्यापासून आम्ही उठायचे. प्रत्येकाला अर्धा तास अगदी चांगला हाग मोडून सगळा मॉलिश करायला देखील जायचं आणि कडाक्याची थंडी पडायची दिवाळीत. आता जशी पडत नाही, त्यावेळेला दिवाळीत थंडी खूप पडायची आणि त्या अंघोळीला प्रत्येकानं जायचं. मोठं पातेलं म्हणण्यापेक्षा खूप मोठा ड्रम होता, ड्रमसारखा तांब्याचा. तो मोठ्या चुलीवरती ठेवलेला असायचे 2. दिवाळीपुरता साबण यायचा, बाकी कशाला. मग आम्ही त्या साबणाचे इतके छान वास घेत बसायचं आणि अंघोळ 2-2, 3-3 वेळा साबण लावणं, अंघोळ घालणं आणि नंतर नरकासूर म्हणून कारिंट असतं, म्हणजे काकडीच्या वर्गातलंच एक असतं, गोल फळ असतं. तर त्यानं ते अंगठ्याच्या पायानं दाबायचं, म्हणजे संपूर्णपणे फोडायचं ते, म्हणजे नरकासुराचा वध केला असा ह्याच्या अर्थ होता.